ऊर्जा हा शब्द आपण दैनंदिन आयुष्यात नेहमी वापरतो, पण वैज्ञानिकदृष्ट्या याचा काय अर्थ होतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया. भौतिकशास्त्रानुसार कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतात. पण आता या वाक्याचा अर्थ समजून घेण्याआधी जरासं मागे जाऊया आणि कार्य म्हणजे काय हे आठवून पाहूया. भौतिकशास्त्रात एखाद्या वस्तूवर लागणाऱ्या बलाचा गुणाकार त्या वस्तूच्या होणाऱ्या विस्थापनाशी केला की किती कार्य झालंय हे आपल्याला कळतं. म्हणून कार्य झालंय असं म्हणण्यासाठी एखादी वस्तूवर बल लावणं तर आवश्यक असतंच, पण त्या वस्तूचं विस्थापन होणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. तर मग या वरच्या वाक्यातून आपल्याला काय कळतंय? ते हेच की एखाद्या वस्तूमध्ये कार्य करण्याची क्षमता असेल तर तिच्यात ऊर्जासुद्धा असतेच. मग तुम्ही एखादं कार्य करू शकत असाल तर तुमच्यातही ऊर्जा आहे. मुळात अशी कुठलीही गोष्ट जी दुसऱ्या वस्तूला ढकलून हलवू शकते तिच्यात ऊर्जा असते. चला तर मग आता काही उदाहरणं पाहूया. ही मुलगी जेव्हा त्या कार्टला ढकलते आणि तिला विस्थापित करते, याचाच अर्थ ती त्यावर कार्य करते, म्हणजे तिच्याकडे सुद्धा ऊर्जा आहे. तसंच सगळे सजीव हे कार्य करत असतात, म्हणजे सगळ्या सजीवांकडे सुद्धा ऊर्जा असते. मग आता निर्जीव वस्तूंकडे पण ऊर्जा असते का? चला शोधून पाहू. मी जर एक क्रिकेटचा चेंडू घेतला आणि या यष्ट्यांवर फेकून मारला तर तो चेंडू यष्ट्यांवर कार्य करतोय, बरोबर? त्याच्यामुळे त्या यष्ट्या पडल्या, म्हणजेच त्या चेंडूमध्ये ऊर्जा आहे. अजून एक उदाहरण पाहूया. मी एक हातोडा घेतलाय आणि तो या पिनवर पडू दिलाय, तर त्या हातोड्यामुळे ती पिन विस्थापित होते, म्हणजेच त्या हातोड्यामध्ये सुद्धा ऊर्जा आहे. मग आता या दोन्ही उदाहरणांमध्ये काय साम्य आहे ते बघूया. तर इथे या यष्ट्यांवर जाऊन धडकण्याआधी आपला चेंडू हालत होता आणि या गतिमान चेंडूकडे कार्य करण्याची क्षमता आहे आणि म्हणून त्याच्यात ऊर्जा आहे. आणि तसंच इथेही या पिनवर जाऊन पडण्याआधी तो हातोडा गतिमान आहे आणि गतिमान हातोड्यामध्ये कार्य करण्याची क्षमता आहे आणि म्हणूनच ऊर्जासुद्धा आहे. तर मग आता तुम्हाला हे कळलंच असेल की कुठल्याही गतिमान वस्तूमध्ये ऊर्जा असते आणि जितका जास्त वेग असेल तितकी जास्त ऊर्जा असते, कारण त्यामुळे मग जास्त कार्य करता येतं. तर मग आपण या ऊर्जेला नाव देऊ शकतो. समजा आपण त्याला गतिमान ऊर्जा असं म्हटलं, पण भौतिकशास्त्रात या ऊर्जेचं जरा असं वेगळं नाव आहे. तिला गतिज ऊर्जा असं म्हणतात, म्हणजे वस्तूच्या गतीमुळे जन्माला आलेली ऊर्जा. मग आता लक्षात राहील ना, गतीमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतिज ऊर्जा असं म्हणतात. अजून काही सोपे उदाहरणं सांगायचे तर ते म्हणजे वारा. वारा म्हणजे काय? तर वाहणारी हवा, आणि म्हणून त्यात पण ऊर्जा असते. त्याचप्रमाणे समुद्रातल्या लाटांमध्ये सुद्धा गतिज ऊर्जा असते. पण तुम्हाला माहिती आहे का, एखादी वस्तू गतिमान नसली तरी त्यात ऊर्जा असते. त्याचेच काही उदाहरणं पाहूया. समजा आपण एक स्प्रिंग घेतली आणि तिला दाबलंय. आता जर का मी एक कागदाचा गोळा घेतला आणि या स्प्रिंग समोर ठेवला आणि मग नंतर मी माझा हात काढून टाकला तर काय होईल? तुम्हाला माहिती आहे की ती स्प्रिंग त्या कागदाच्या गोळ्यावर कार्य करेल, कारण ती स्प्रिंग जेव्हा परत आपल्या जागेवर येते ती या कागदाच्या गोळ्याला धक्का मारते. मग याचाच अर्थ काय होतो की या दाबलेल्या स्प्रिंगकडे कार्य करण्याची क्षमता आहे, म्हणजेच ऊर्जा आहे. पहा बरं, ही स्प्रिंग हलत नाही आहे अजिबात, पण तरी तिच्यात ऊर्जा आहे. त्याचप्रमाणे एखादा ताणलेला रबर बँडसुद्धा पहा, त्यातही ऊर्जा असलीच पाहिजे, कारण ते सुद्धा अशा आपल्या कागदाच्या बोळ्याला दूर फेकू शकतं, त्यावर कार्य करू शकतं. तर मग आता इथला खरा प्रश्न असा आहे की या दोन्ही वस्तूंमधली ऊर्जा कशावर अवलंबून आहे? काय केल्याने यातली ऊर्जा कमी जास्त करता येईल? तर मग आता पहा, समजा मी या स्प्रिंगला अजून जास्त दाबू शकले तर त्यात अजून जास्त ऊर्जा साठवता येते आणि मग ती या बॉलवर, या चेंडूवर जास्त कार्य करू शकते, त्यावर जास्त बल लावू शकते. म्हणजेच जास्त दाबलेल्या स्प्रिंगकडे जास्त ऊर्जा आहे आणि तसंच जास्त ताणलेल्या रबर बँडकडे सुद्धा जास्त ऊर्जा आहे. तर मग ही ऊर्जा कशावर अवलंबून आहे? तर इथे आपण असं म्हणू शकतो की ऊर्जा ही एखादी वस्तू किती दाबता येते किंवा किती ताणता येते यावर अवलंबून आहे. तर थोडक्यात त्या वस्तूच्या मांडणीवर ही ऊर्जा अवलंबून आहे. तर इथे मांडणी म्हणजे ती वस्तू इथे दाबली जाते आहे की ताणली जाते आहे असं. या ऊर्जेला काही नाव देण्याआधी आपण अजून एक उदाहरण पाहूया.
समजा मी एक बॉल घेतला, एक चेंडू घेतला आणि तो थोड्या उंचावर नेऊन फक्त सोडून दिला, तर इथे काय होईल? गुरुत्वाकर्षण त्यावर कार्य करेल आणि त्याला खाली पडेल. म्हणजेच गुरुत्वाकर्षणातच ऊर्जा आहे. ओ, हे थोडं मजेदारच आहे ना, कारण गुरुत्वाकर्षण आपल्याला डोळ्यांनी बघता येत नाही, पण त्याने केलेलं कार्य आपल्याला डोळ्यांनी बघता येतं. तर म्हणजेच त्यात ऊर्जा आहे हे मात्र नक्की. मग आता या उदाहरणातला खरा प्रश्न काय आहे की गुरुत्वाकर्षणाची जी ऊर्जा आहे ती कशावर अवलंबून आहे? काय केल्याने ही ऊर्जा कमी किंवा जास्त करता येईल? तर मी या चेंडूला अजून थोडा उंच उचलेल. म्हणजे काय होईल? तिथून सोडल्यानंतर तो चेंडू खाली पडेल. त्यावर लागणारं गुरुत्वाकर्षणाचं बल जरी तेवढंच असलं तरी त्याचं विस्थापन जास्त झालेलं असेल. म्हणजेच गुरुत्वाकर्षणाने त्यावर जास्त कार्य केलं असं आपल्याला म्हणता येईल. आणि जास्त कार्य झालं म्हणजे गुरुत्वाकर्षणाची ऊर्जा वाढली असं पण आपल्याला म्हणता येईल. तर म्हणजे गुरुत्वाकर्षणाची ऊर्जा ही उंचीवर किंवा त्याच्या स्थितीवर, जागेवर अवलंबून असते. तर मग आता आपण या ऊर्जेचं नाव ठरवू शकतो. या सगळ्या उदाहरणांमध्ये काय साम्य आहे, काय सारखं आहे याचा थोडासा विचार करा. हो, या तिन्ही उदाहरणांमध्ये मी जर माझ्या हाताने धरून ठेवलेल्या वस्तू सोडल्या तर या तिन्ही चेंडूंना गतिज ऊर्जा मिळते. इथे स्प्रिंग आणि रबर बँड सोडला तर दोन्ही चेंडू दूर फेकले जातील आणि हातात धरलेला चेंडू पण सोडला तर तो खाली पडतो. तिन्ही उदाहरणात त्या वस्तूंची गतिज ऊर्जा वाढते. आता पहा ना, या तिन्ही उदाहरणांमध्ये त्यांच्या स्थितीमुळे किंवा त्यांच्या मांडणीमुळे जी ऊर्जा त्याच्यात साठून राहिली आहे ती जणू काही बाहेर निघण्याची, मुक्त होण्याची वाटच बघते. या स्थितीमुळे आलेल्या ऊर्जेला आपण स्थितीज ऊर्जा म्हणतो. तर इथे स्थितीज हा शब्द आपल्याला काय सांगतो की स्थितीमुळे ही ऊर्जा माझ्यात आहे आणि ती फक्त वाट बघते आहे गतिज ऊर्जा बनण्याची. आणि ही स्थितीज ऊर्जा कशावर अवलंबून आहे? एक तर उंचीवर किंवा मग वस्तूच्या मांडणीवर. म्हणून मग आता इथे आपण असं म्हणू शकतो की गुरुत्वाकर्षणाशी संबंधित ही ऊर्जा गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा आहे. आणि तसंच या दुसऱ्या दोन उदाहरणांमधली ऊर्जा ही स्थितिस्थापक ऊर्जा आहे असं आपण म्हणू शकतो, कारण ही त्या स्प्रिंग आणि रबरच्या स्थितिस्थापकतेमुळे निर्माण होते. आणि या सगळ्या ऊर्जा स्थितीज ऊर्जाच आहेत. आणि तसंच अजून काही प्रकारच्या सुद्धा ऊर्जा असतात. उदाहरणार्थ तुम्हाला माहीत असेल की प्रकाश ही सुद्धा एक प्रकारची ऊर्जाच आहे. पण प्रकाश ऊर्जेचा वापर करून एखादी वस्तू ढकलता येऊ शकते का? आपल्या दैनंदिन आयुष्यात तर आपल्याला असं घडताना दिसत नाही. पण जर आपल्याकडे फार मोठा जास्त ऊर्जेचा प्रकाश स्रोत असेल तर ते कदाचित होऊ शकेल. खरं तर तुम्हाला माहिती आहे का, भविष्यात अंतराळ प्रवासासाठी ही एक चांगली कल्पना मानली जाते. कल्पना करा की आपल्याकडे एक अंतराळ यान आहे आणि आपण पृथ्वीवरून एक फार शक्तिशाली ऊर्जावान लेझर त्यावर सोडतो. जर या लेझरकडे पुरेशी ऊर्जा असेल तर तो यानाला ढकलू शकेल, हलवू शकेल, गती देऊ शकेल. म्हणून प्रकाशाकडे ऊर्जा असते आणि ते कार्य करू शकतो. आणि अर्थातच अजूनही इतर प्रकारच्या ऊर्जा असतात, जसं की औष्णिक ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, विद्युत ऊर्जा, रासायनिक ऊर्जा वगैरे वगैरे. आणि तुम्ही भविष्यात यांच्याबद्दल शिकालच. पण एकदा तुम्ही या सगळ्यांबद्दल शिकलात की तुम्हाला हे लक्षात येईल की या सगळ्या ऊर्जासुद्धा प्रत्यक्षात गतिज आणि स्थितीज ऊर्जा ह्यांच्याच एकत्र येण्याने तयार झालेल्या असतात. आणि म्हणून गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा यांचा अभ्यास करणं खूप 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 महत्त्वाचं आहे. आणि अलीकडे तुम्ही डार्क एनर्जीबद्दल सुद्धा ऐकलं असेल. ही एक अजून प्रकारची एनर्जी आहे, ऊर्जा आहे. ही अशी ऊर्जा आहे ज्याबद्दल कुणालाही काही ठोस माहिती नाही. आपल्याला माहीत नाही की ती खरंच अस्तित्वात आहे सुद्धा की नाही. कुणालाही ती मोजता आली नाही, बघता आली नाही. लोकांना असं वाटतं की ती असावी, कारण असं मानलं जातं की हीच पूर्ण विश्वाचा विस्तार घडवून आणते आहे. हे नक्की वाचायला खूप मजेशीर आहे, पण आत्ताच्या घडीला आपल्याला याबद्दल खरंच काहीही माहिती नाही. चला तर ठीक आहे, आता आपण या व्हिडिओमध्ये काय काय शिकलो हे पटापट बघूया. आपण पाहिलं की कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतात. आणि आपण दोन प्रकारच्या ऊर्जांबद्दल सुद्धा बोललो. पहिली म्हणजे गतिज ऊर्जा आणि दुसरी स्थितीज ऊर्जा. गतिज ऊर्जा म्हणजे एखादी वस्तू जी गतिमान आहे तिच्या गतीमुळे असलेली ऊर्जा म्हणजे गतिज ऊर्जा. आणि ही गतिज ऊर्जा वापरून
ती वस्तू कार्य करू शकते. जितकी जास्त गती तितकी जास्त ऊर्जा. स्थितीज ऊर्जा म्हणजे अशी ऊर्जा असते जी गतीच्या ऊर्जेमध्ये रूपांतरित होण्याची वाट बघत असते. ही ऊर्जा त्या वस्तूच्या स्थिती किंवा रचनेवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा ही वस्तूच्या उंचीवर अवलंबून असते. जर वस्तू कमी उंचीवर असेल तर ती कमी काम करू शकेल आणि जास्त उंचीवर असेल तर ती वस्तू जास्त काम करू शकेल. म्हणजेच काय, तर उंचीवर असलेल्या वस्तूकडे जास्त स्थितीज ऊर्जा असेल. तसंच वस्तूच्या रचनेमुळे असणारी स्थितीज ऊर्जा, याचं उदाहरण म्हणजे स्प्रिंग. आपण या स्प्रिंगला जर थोडंसं दाबलं तर त्याच्याकडे कमी स्थितीज ऊर्जा असेल, पण तिला जास्त दाबलं तर तिच्याकडे जास्त स्थितीज ऊर्जा असेल.